विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। परभणीमध्ये रवींद्र धर्मे यांची ठाकरेंच्या शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड। धर्मे खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय। धर्मे यांच्याकडे जिल्ह्यातील 9 पैकी 5 तालुक्यांची जबाबदारी। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बोगस बियाणांचा मोठा फटका। एका कंपनीचं बियाणं उगवलंच नसल्यानं शेतकरी संतप्त। गॅस सिलेंडरचा घरातच स्फोट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गॅस सिलेंडरच्या स्फोटातून दोघे जण सुदैवानं बचावले। अमरावती बाजार समितीच्या माजी उपसभापतीला जीव मारण्याची धमकी। सचिन दीपक विजयकर यांच्याकडून गणेश कडूंना जीव मारण्याची धमकी। सचिव विजयकरच्या विरोधात वलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बोगस बियाणांचा मोठा फटका। एका कंपनीचं बियाणं उगवलंच नसल्यानं शेतकरी संतप्त। गोंदियामध्ये धान खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यानं खरेदी प्रक्रिया ठप्प। परभणीमध्ये गेल्या 2 आठवड्यापासून पावसानं मारली दांडी। जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर जवळपास 15 ते 20% शेतकऱ्यांनी केली पेरणी। मात्र पावसाच्या विश्रांतीमुळे उगवलेली पिकं वाळण्याची शक्यता। रत्नागिरीमधल्या लांजा तालुक्यामधल्या मासाळ गावचं सौंदर्य खुललं। मासाळ गाव महाबळेश्वर नंतरचं सर्वात उंचीवरचं महाराष्ट्रामधलं ठिकाण।